सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत अष्टविनायक मित्र मंडळ आयोजित नियोजित सन्माननीय आदरणीय सुरेश गावडे ट्रॉफी तुम्ही पाहतायत. महत्वाचा सेमीफिनाल 2G टीम जिंकेल, स्ट्रेट टू द मेगा फिनाले मध्ये दाखल होताना दिसेल. 2026 रणसंग्राम ऑलरेडी ओपन लॉट मधून आपण पाहिलं. लखपतीच्या रेस मध्ये वियंग पॅकर माझगाव क्वालिफाय झालाय. आता जी दुसरी रिकामी जागा आहे ना ती भरण्यासाठी आपण पाहतोय कोणती टीम क्वालिफाय होईल. एका बाजूला प्लेट राकेश डोने, जॉर्ज 11 कल्याण आणि त्यांच्या विपक्ष डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. एक चांगला द्वंद्व, चांगला बॅटल. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जॉर्ज 11 कल्याणने इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाला. आकाशला बॉलिंग ट्रॅक वरती इंट्रोड्यूस केलं गेलं. त्याच्या समोर शुभम लोखंडे नावाचं आव्हान आहे. मिस्टर 360 डिग्री नावाने प्रचलित, परंतु आकाशकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. आकाश वर्सेस शुभमचं बॅटल सुद्धा बघण्यासारखा. सहाव्या मॅचच्या दिशेने सेमीफिनाले नंबर 2 एक चांगली मॅच तुमच्या भेटीला येते. थोडंसं फंबल रनअप मध्ये झालंय. पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल, रिस्टार्ट करावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल, मनगडाचा वापर शुभम लोखंडे. का मायक्रोफोन वरून मला मिस्टर 360 डिग्री आहे त्याचं ज्वलंत उदाहरण दिलंय. व्हेरी फर्स्ट बॉल, फिअरलेस चौकार येतोय. प्रचंड चर्चा शुभम लोखंडेची मागच्या काही हंगामापासून सातत्याने मुंबई उपनगरामध्ये होती. त्याचं कारण आहे त्याचा दर्जेदार खेळ त्याने केला आतापर्यंत. पहिल्याच बॉलवरती महत्वाच्या मॅच मध्ये प्रेशर रिलीज केलाय. आकाश, रोहन चिल्ले एसटीच्या मागे. एवढ्या इझिली मॅच अर्थातच दोन्ही टीम सोडणार नाहीये. दोघांना माहिती आहे दोघांकडे एक चांगली स्टारकास्ट आहे. शेवटच्या बॉल पर्यंत द्वंद्व देण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतील. सध्याच्या घडीला 2 बॉलवरती 5 धावा झाल्यात. अरुण स्ट्राइक वरती पहिल्या मॅच मध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं होतं. जेव्हा एक अर्ली स्टार्टची गरज होती तो स्टार्ट या स्पर्धेमध्ये अरुणने दिला होता डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाला. सध्याच्या घडीला मॅच नवीन आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह चिट्टी पावसे अर्थातच चिट्टू आहे. चिट्टू चुकी करणार नाही. 3 बॉलचा खेळ झालाय. 2 सिनियर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. चिट्टू आहे, रोहन आहे, प्रवीणला सुद्धा आपण पाहतो एक चांगली स्टारकास्ट. लेट कट, वेट केलं, बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत. सिंगलच मिळेल तिथे डिक्लेअरच्या रूपामध्ये. चार बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट फटका बसतोय का बघावं लागेल. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय पण
पण आपल्या मार्क वरती जाऊन नक्कीच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. अष्टविनायक मित्रमंडळ आयोजित नियोजित नॉट आउटचे संकेत देत आहेत. सन्माननीय आदरणीय सुरेश गावडे ट्रॉफीचा शेवटचा अंतिम दिवस, सेकंड सेमीफिनाले, नॉट आउट अँड रिव्ह्यू लॉस्ट. सात धावा धावफलकावरती आहेत. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. शुभम लोखंडेच्या फळीतून हा दुसरा चौकार आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 11 वरती. व्हेरी फर्स्ट बॉल वरती चौकार आला, शेवटच्या बॉल वरती चौकार आला. सेमीफिनाले 2 मध्ये शुभम सध्या तरी चांगली बॅटिंग करताना दिसतोय. अकरा धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मागच्या दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं 30 पेक्षा कमी धावा लेट राकेश दोन्ही टीमने कन्सीड केल्या होत्या, परंतु यावेळेस पहिल्याच ओव्हरमध्ये आकाश विरुद्ध 11 धावा आल्यात. शुभम लोखंडेचं प्रेशर आहे. समोर अरुण सारखा एक चांगला बॅटर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅच पटकावलं साई पालला इंट्रोड्यूस केलं गेलं. साईकडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, परंतु त्याचा वापर करावा लागेल. समोर अरुण अटॅक्यू माइंडसेटने बॅटिंग करण्यासाठी अरुण ओळखला जातो. अटॅक करण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नाहीये. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. खेळायचं होतं. समोर बॉल आलाय लॉंग ऑनला. धावफलक 12. उर्वरित बॉल बाकी आहेत या षटकातील 5. साई पाल टू शुभम लोखंडे. स्विचिट संपर्क नाहीये, परंतु 22च्या रूपामध्ये विकेट कीपर करतोय चुकी आणि चुकीला माफी नाहीये. या 4 धावा महागात पडू शकतात. अल्टीपल्टी स्ट्रोक खेळला होता, चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. 22च्या रूपामध्ये धाव आहे. बॉलरने त्याचं काम चोख रीतीने पार पाडलं होतं, परंतु त्याला यष्टीरक्षकाचं साथ मिळणं गरजेचं होतं, ते मिळालं नाही. 4 बॉल अजूनही बाकी आहे. दुसऱ्या षटकातील ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला चेस केलं. 1 धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 17 वरती आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 टू गो फ्रॉम अ सेकंड ओव्हर. अरुण समोरच्या दिशेने, फिल्डर पोहोचलाय. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. अंपायर्स कॉल आहे.
सिंगल धावेचा इशारा येतोय. चला अंपायरने डिसिजन दिलाय. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचतोय. उर्वरित बॉल इथून बाकी आहेत 2. 2 टू गो. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सिंगल कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचेल 19 या स्कोर कार्ड वर. शेवटचा अंतिम बॉल शुभम लोखंडे स्ट्राईक एंड वरती. दुसऱ्या ओव्हर मधील साई पाल आतापर्यंत चेंडू चांगले हाताळल्यात. शेवटचा बॉल आहे. पहिलेच मन बनवलं आणि बॉलला जाऊ दिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू गर्रकन आतमध्ये आलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकाची समाप्ती. धावफलक 19 वरती या. 9.5 सरासरीने 19 धावा धावफलकावरती आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आणि धावफलक टोटल इज ऑन 20. तिसरं षटक विकीने सुरुवात केली एक्स्ट्रा पासून. स्विच हिट समान बनवलं. ऐन मोक्याच्या वेळी जाऊ दिला. फक्त आणि फक्त पुश केलंय आणि एका धावेने धावफलक 21. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. व्यूहरचनेमध्ये बदल. ऑन साइडला प्रोटेक्शन दिलं जात आहे. 5 खेळाडू ऑन साइडला पाहायला मिळतील. आता चिट्टू पावसेला सुद्धा डीप फाईन लेग रिजन वरती तैनात केलं गेलंय. म्हणजे शुभमला संधी दिली गेली आहे की तुम्ही एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हचे फटके खेळून दाखवा आणि द्वंद्व चांगलं असं. शुभमकडे ती सुद्धा क्षमता. समोर गोलंदाज विकी या प्रोटेक्शनला भेदलं जाईल का. इथे सुद्धा मनगडाचा वापर. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचे प्रयत्न झालेत परंतु त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. रोहन चिलने सुद्धा अंडरआर्म क्रिकेट सातत्याने अनेक वर्षापासून ॲज अ कॅप्टन गाजवलाय. टोटलचा विचार केला सिंगलच्या मदतीने धावफलक 22. तिसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विकीला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 4 बॉल महत्वाचे आहेत. व्यूहरचनेमध्ये पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. लेट राकेश ढोणे, जॉर्ज 11 कल्याण आणि त्यांच्या विपक्ष डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. सेमी फिनाले नंबर 2. क्लासिकल स्ट्रेट आउट. ड्राईव्हचा फटका स्ट्रेट इंटू द गॅप. पॉवरचा वापर केला गेलाय. 2 रनच्या माध्यमातून चौकार येतोय. 4 धावेने धावफलक 26. 3 बॉलचा खेळ झालाय. ऑन साइड वरती जरी प्रोटेक्शन असेल तरी ऑफ साइडला सुद्धा मी तितका चांगला फटका खेळू शकतो. मिस्टर अरुण चौहानच्या वळीतून चौकार आलाय आणि धावफलक 26. येणारे बॉल बाकी आहे 3. सेमी फिनाले 2. 3.3 ओव्हर्स नंतर.
ऑप्टिक्सच्या बाहेर जाऊ दिलं बॉलला आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27. इथे फसवलंय. नो बॉल नो बॉल वरती विकेट आहे. ट्रॅप मध्ये फसवलं बॅटरला विकीने. मजबूर केलं बॅटरला की चेचला शुभम प्लीज आपण आपल्या मार्क वरती राहायचंय. बॅटरला तिथे जाणं अलाउड नाहीये. चेंडूचा विचार केला येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक 28 वरती आहे. 28. न्यू बॅटर मिस्टर रन सोडायला इंट्रोड्यूस केलं गेलं. ज्याच्या नावामध्येच रन आहे त्याला सध्या रन करावे लागतील. 2 बॉलचा खेळ इथूनही बाकी आहे. धावफलक 28 वरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विकी ज्या कामासाठी इंट्रोड्यूस केलं गेलं होतं ते काम त्याने केलं. अरुणचा विचार केला. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. एलिव्हेशन जास्त. बॉक्स आउटच्या रूपामध्ये धक्का लागलाय. 2 to go फ्रॉम अ थर्ड ओव्हर. स्विच हिट आल्या ज्याच्या नावामध्येच रन सोडाच्या फळीतून येतो. स्विच हिटचा चौकार. 4 धावफलक या 4 धाब्याने जाऊन पोहोचेल तब्बल 32 या स्कोर कार्डवर. विकी विरुद्ध हल्ला बॉल. ऑफ्टिकच्या थोडस बाहेर बॅट स्विच केली. असं वाटलं की जणू काही लेफ्टी बॅटरच बॅटिंग करतोय की काय. स्वीपचा फटका पाहायला मिळाला. लेट कट करण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला नाहीये. मिसटाइम स्ट्रोक जरी असला तरी चौकार देऊन जातोय. महत्वाच्या 2 बॉल वरती 2 चौकार. धावफलक सज्ज होत आहे तब्बल 36 या स्कोर कार्ड वरती. षटकाची झाली आहे समाप्ती. 36 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक. करण सोडाने आल्या 2 मोठे फटके खेचलेत. छत्तीस धावा धावफलकावरती आहे. शेवटचं अंतिम षटक. यंग टॅलेंट कृष्णा ज्याने एक मॅन ऑफ द मॅच ऑलरेडी या स्पर्धेमध्ये पटकावलं त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं. 36 धावा आहे. शेवटचं अंतिम षटक. समोर शुभम लोखंडे. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. बॉक्स आउटच्या रूपामध्ये सुद्धा झटका लागला असता का परंतु बॉडी लाईन वरती कॅच. सहसा फिल्डर सोडण्यामध्ये इंटरेस्टेड नसतो. धावफलक सिंगलने 37. उर्वरित बॉल बाकी आहेत 5. करण सोडा बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. चौकारांची हॅट्रिक लगावेल काय सुद्धा बघण्यासारखा. व्हाईट बॉल. टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 38. उर्वरित बॉल बाकी आहेत 5. कृष्णा लाईन लेंथ थोडासा मागच्या बॉलवरती भरकटलाय. कमबॅक करावं लागेल. फ्लिक ऑफ द रेस. सर्वेश नजर हटी. दुर्घटना घटी. करण सोडाच्या फळीतून तिसरा महत्वाचा चौकार. चौकारांची हॅट्रिक सुद्धा लगावली आहे. धावफलक 42. उर्वरित बॉल बाकी आहे 4. सर्वेचा विचार केला थोडासा आउटफील्ड त्याच्या अगेन्स्ट राहिली आहे. बॉलवरती पोहोचला परंतु तिथून बॉल थोडासा टर्न झाला आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी वारंवार पाहतो म्हणून तुम्हाला गाफील राहून चालत नाही. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा.
स्कोर कार्ड इज ऑन 43. बॉल बाकी आहे 4. समोरच्या दिशेने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा स्ट्रेट ड्राईव्हचा दमदार असरदार चौकार. 4 धावेने धावफलक 47 वरती आहे. करण सोडा. मैदानाच्या आतमध्ये मुंबई क्रिकेट अंडरम विश्वातील A1 जोडी पाहायला मिळते. एका बाजूला शुभम लोखंडे आणि त्याच्या सोबतीने मिस्टर करण सोडा. वाईट बॉल सिंगल धावफलक 48. लेट राकेश धोनी जॉर्ज 11 कल्याण थोडस अडचणीमध्ये दिसतोय, परंतु त्यांच्याकडे सुद्धा स्टारकास्ट आहे. धावा चेस करण्याचे प्रयत्न करतील. सध्या महत्वाचे बॉल बाकी आहेत. इथे फटका चांगला आहे. गॅप सुद्धा शोधलाय. फुल टोस वरती फुल टोल वसूल केलाय करण सोडा. 5 बॉल मध्ये 5 चौकार लगावल्यात. 6वा चौकार येईल का करण सोडा? या मोठ्या स्पर्धेमध्ये सुरेश गावडे ट्रॉफी मध्ये विक्रम नोंदवेल काय सुद्धा बघण्यासारखा. करण सोडाकडे ती क्षमता. मनगडाचा वापर केलाय. सर्वे चेंडू खाली आहे. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल. थोडासा निराश दिसतोय, त्याला माहिती आहे हा बॉल सुद्धा कन्वर्ट झाला असा. धावफलक 53 वरती 50 अप. शेवटचा अंतिम बॉल सिंगल हँडेड स्ट्रेट डाऊन द ट्रॅक चौकार येतोय. 4 धावेने धावफलक 57. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर काय फलंदाजी राहिली आहे. शुभम आणि त्याच्या सोबतीने पहिले अरुण आणि त्यानंतर करण सोडाने मॅचचं समीकरण बदललं असं वाटतंय. परंतु जाऊया दुसऱ्या डावाकडे. समोर सुद्धा एक बलाढ्य संघ लेट राकेश ढोणे जॉर्ज 11 कल्याण तो सुद्धा संघ मॅच सहसा सहती सोडणार नाहीये. सेमीफिनाले तुम्ही पाहताय. येऊया शॉर्ट ब्रेक. येऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंग करण बॉलिंग मार्क वरती आहे. त्याच्या समोर रोहन शिल्ले आणि प्रवीण कनका नावाचं वादळ आहे. बघावं लागेल. 4 ओव्हर मध्ये धावांचा विचार केला पाठलाग करायचा आहे. 58 58 इज अ टार्गेट. करण वरती जबाबदारी. अर्ली ब्रेक थ्रू जर पटकावून दिले तर डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर पूर्णपणे वरचढ ठरेल. एकाला धावा रोखायच्या आहेत, एकाला धावा ठोकायच्या आहेत. तुम्ही पाहताय अष्टविनायक मित्रमंडळ आयोजित अर्थातच सुरेश सरांच्या नेतृत्वाखाली एक भलं मोठं आयोजन नियोजन धीम्या गतीचा बॉल डॉट बॉलचे संकेत येत आहेत. थोडंसं पेस कमी केलं. व्हेरिएशन बदली काळाची गरज आहे. पहिला बॉल अतिशय वेगवान, त्याच्यानंतर स्लोवर 1चा वापर. मनगडाचा वापर. फ्लेक ऑफ द रिस्ट दोन्ही फिल्डरच्या मधून, जिथे फिल्डर फक्त दर्शकाच्या भूमिकेमध्ये होते. इनटू द गॅप. या गोष्टीची चर्चा आपण आधीच केली आहे. रोहन चिल्ले एवढ्या इझिली मॅच सोडणार नाहीये. पायावरती बॉल आणि त्याच्यावरती कडा प्रहार. मनगडाचा वापर. फ्लेक ऑफ द रिस्ट. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. पायावरती बॉल म्हणजेच तोफा आहे बॅटरला.
स्विच हिट अरुण, लाऊड अपील झाली आहे, लाऊड अपील झाली आहे. रोहन चिल्लेने खेळाडू वृत्ती दाखवली आहे, खेळाडू वृत्ती दाखवली आहे. रोहन साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक सिनियर खेळाडू म्हणून खेळाडू वृत्ती सुद्धा जोपासणं गरजेचं आहे. त्याने पहिले पाहिलं की कुठे चेंडू ब्रश झाला, त्याच्यानंतर स्वतःच घोषित केलं की मी बाद आहे. आणि रोहनला आपण असं अनेक वेळा करताना पाहिलं. तीन बॉलचा खेळ झाला, धावांचा विचार केला, धावफलक 5 वरती आहे. न्यू बॅटर अनुला इंट्रोड्यूस केलं गेलं. नो बॉल आणि टोटल जाऊन पोहोचले 6 वर. 3 बॉलचा खेळ अजूनही पहिल्या षटकातील बाकी आहे. करण च्या ब्रेक थ्रू साठी करणला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, तो ब्रेक थ्रू त्याने पटकावला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये अजून एक धक्का. अन्नू आल्या पावलाने माघारी परतावं लागेल. गॉन. साधावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन द स्कोर कार्ड. अंतिम 2 बॉलचा खेळ या ओव्हर मधील बाकी आहे. करण सोडा पूर्णपणे बॅकबोन म्हणून ठरला मॅच मध्ये. शुभम आणि करणच्या त्या पार्टनरशिपने धावांचं एक मोठं डोंगर समोर उभं केलं. चिटू पावसे, अनेक वर्षाचा अनुभव आणि पहिल्याच बॉल वरती सिनियर प्लेयर कडून मात्र ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली जाते. टोटल 10 वरती मॅच इथूनही बनू शकते. दोन्ही बॅटर मध्ये ती क्षमता. प्रवीण आणि चिटू पावसे प्रयत्न करतायत. धावफलकावरती धावा आहेत 10. शेवटचा अंतिम बॉल. एक वेगळा स्टान्स. डॉट बॉल येतोय. एक षटकाची झाली समाप्ती. 10 धावा धावफलकावरती आहेत. 58चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 48 धावेंची गरज आहे. एक मोठं धावफलक चेस करायचं आहे. धावा अजूनही करायच्या आहेत. उर्वरित 18 बॉल मध्ये बॉलिंग मार्क वर ताजुद्दीन, ज्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आपण पाहतोय. दुसऱ्या मॅच मध्ये महत्वाचा ओव्हर जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा फक्त 4 धावांचं षटक आणि 2 विकेट्स ताजुद्दीन हाताळलं होतं. या मॅच मध्ये सुद्धा पहिलाच बॉल ॲक्युरेट डिलिव्हरी.
स्ट्रेट टू द विकेट कीपर. डॉट बॉल. गती गती आणि गती आहे. लेफ्ट हँडेड बॉलर राईट हँडेड बॅटर समोर जेव्हा जेव्हा बॉल आतमध्ये येतो अडचणी वाढतात. हेनॉय वन ऑफ द बेस्ट फिल्डर. स्वतःला झोकून दिला. टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्या. हेनॉय कुमारच्या अनेक फिल्डिंगच्या रील आपण व्हायरल होताना पाहिल्यात आणि आता ही रील सुद्धा व्हायरल होणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. स्वतःला झोकून दिलाय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. मुंबई उपनगर मधला एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलाय. छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर हेनॉय कुमार. स्कूप केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो बॉलचे संकेत येत आहेत. ताजुद्दीन विरुद्ध नो+1. चिटू पावसे इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने पोहोचला. नो+1. 1 के साथ 1 फ्री. सिंगल कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 14 वरती आहे. 3 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. दुसरं षटक ताजुद्दीन मनगडाचा वापर परंतु ओव्हर द कर्टन्स फक्त एकच धाव मिळेल. गोलंदाजाच्या गतीचा वापर तर चिटूने केला परंतु कर्टनच्या वरून चेंडू निघून गेला. पर्दा क्रिकेट आहे. काय रिस्ट्रिक्शन बॅटरसाठी सुद्धा आहेत. 15 अंतिम 2 बॉल या षटकातील. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह दोन्ही फिल्डरच्या मधून जिथे फिल्डर फक्त आणि फक्त बॉलला बघत राहिले. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 19 एक हाती किल्ला लढवतो मिस्टर चिटू पावसे. समोरच्या दिशेने निरंजन फेकी झाली आहे. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 20 वरती आहे. ची गरज आहे. 20 बॉल 38 करायचे आहेत. लेजंड ऑफ गेम मिस्टर घनश्याम शिंदेला इंट्रोड्यूस केलं गेलं. मागच्या अनेक वर्षाचा दांडगा अनुभव घनश्यामकडे या. मुंबईमधलं असं कोणतं क्रीडांगण नसेल जिथे मात्र घनश्यामने चांगला परफॉर्मन्स केला नाही. एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी सुद्धा या क्रीडांगणावरती सध्याच्या 2026च्या सन्माननीय आदरणीय सुरेश गावडे ट्रॉफीच्या माध्यमातून त्याच्या खांद्यावरती पाहतोय. व्हेरी फर्स्ट बॉल चिट्टूच्या विरुद्ध आतमध्ये आणलाय बॉल. स्विच हिटचा फटका. डॉट बॉल. स्टेप आउट केलं आहे. न्यायालय होतं आधीच की चिटू स्टेप आउट करतो त्यामुळेच आपण पाहिलं एक वेगळा बॉल हाताला परंतु चिटूने त्याच्यावरती सुद्धा प्रत्युत्तर दिला. आणि चिटू पावशेची हीच खासियत आहे. आक्रमकता. शांत संयमी जरी स्वभाव असला तरी बॅटिंग मध्ये आक्रमकता दिसते. इथे नजाकत दाखवण्याचा प्रयत्न घनश्याम चेस करतोय बॉलला. वाईट बॉल आहे. टोटलचा विचार केला धावफलक 25 वरती या. तिसऱ्या ओव्हर मधील अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. वियंग पॅकर माझगाव तुम्हाला ऑफिशियल पुकार आहे. टीम रेडी राहायचे. मॅच संपल्यानंतर लगेच तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करायचा आयोजकांच्या मार्फत हा कॉल आहे. धावफलक 25 वरती आहे. 3 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. तिसऱ्या षटकातील घनश्याम शिंदे 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. वेगळा फटका खेळायचा होता. विकेटचं पतन घनश्याम शिंदेच्या नावावरती. अजून एक विकेट 25 वरती लागतो. हा 4था महत्वाचा धक्का.
न्यू बॅटर सर्वेश हॅनॉय कुमार, तिथून बॉल जाणं थोडंसं कठीण आहे. सिंगल कंप्लीट, धावफलक 26 वर. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. टॅपचा फटका, सिंगल कंप्लीट होईल. 27 शेवटचं अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल. निरंजन बॉलिंग मार्क वरती येतोय. निरंजन बॉलिंग मार्क वरती येतोय. वियंग पॅकर माझगाव, दुसरा ऑफिशियल पुकार तुम्हाला आहे. अर्थातच पूर्ण टीम हजर झाली आहे. वियंग पॅकर माझगाव. निरंजनला इंट्रोड्यूस केलं गेलंय. स्टेशन वाईजचा लॉट आहे. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळत आहे. त्यांचे विपक्ष अर्थातच करण सोडा झेल घेतलाय. प्रवीण कनकाचा खेळ होतोय समाप्त. डॉट बॉल, औपचारिकता नामात्र शेष आहे. निरंजनला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. स्टेशन वाईजचा लॉट आहे. सेमीफिनाले क्लासिकल फ्रंट फूट डिफेन्स मिस्टर आकाश. स्विच हिट बीट करू शकला नाहीये अजितला. शेवटचा अंतिम बॉल. हार्ड लक टीम लेट राकेश डोने आणि अभिनंदन टीम डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. चला लगेचच विदाउट एनी डिले लाईन अप करायचं आहे प्लीज. दोन्ही टीमला विनंती आहे. अभिनंदन टीम डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि हार्ड लक टीम जॉर्ज 11 कल्याण लेट राकेश डोने टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आय थिंक कोणालाही डाऊट नाहीये. ज्याच्या नावामध्येच रन, करण सोडा ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या करण. लाईन अप करायचे बाकीची टीम वियंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विपक्ष डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. प्लीज लाईन अप करायचंय. लाईन अप कंपल्सरी या आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अर्थातच करण सोडासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. स्वतः शुभम लोखंडे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. A1 जोडी या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड रिसीव्ह करताना मिस्टर करण सोडा आणि ती क्षणचित्र टिपताना शुभम लोखंडे. आणि हीच खेळाडू वृत्ती आहे.